नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. माझ्याकडे आहे टोयोटा हायरायडर टॉप एंड व्हेरियंट. ही हायब्रिडमध्ये आहे. या गाडीचा पूर्ण वॉक अराउंड ड्राईव्ह इम्प्रेशन तुमचं शेअर करणार आहे. महत्त्वाचं काय की पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे ते सर्व जाणून घेणार आहे. खूप दिवस झालं ही गाडी येऊन मार्केटमध्ये आलेली आहे. ऑलरेडी याचं अपडेटेड व्हर्जन जसं की विक्टोरिस आहे ते आलेलं आहे मार्केटमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला लेवल 2 ॲडास मिळतं. ही हायरायडर आहे ग्रँड विटारा एक सेम प्लॅटफॉर्मवर येते. इन्स्टा पेज, फेसबुक, थ्रेड आणि तिथे सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि ब्लॉग्स वाचायचे असतील तर marathiotoguru.com इथे व्हिजिट करा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, जवळजवळ 210 mm ग्राउंड क्लिअरन्स आपल्या याच्यात पाहायला मिळतो. सोबत मित्रांनो याच्यामध्ये 4.3 मीटरची ही लेंथ आहे. आता हा जो रिअर प्रोफाईल तुम्हाला दाखवतो, हा याचा रिअर प्रोफाईल आहे. LEDमध्ये टेल लाईट्स ऑफर केलेले आहेत. अर्बन क्रुझर हायरायडरची बॅजिंग तुम्हाला इथे हायब्रिड आहे, सो त्याची सुद्धा बॅजिंग आहे. टोयोटाचा लोगो, वायपर वॉशर, डिफॉगर आहे आणि पाठीमागे सेन्सर दिलेले आहेत 4 आणि स्किट प्लेट तुम्हाला इथे मिळते. रिव्हर्सची लाईट दिलेल्या इंडिकेटर हॅलोजनमध्ये आहेत. ओके. अँड अशा प्रकारे रिअर प्रोफाईल आहे. सिमिलर तुम्हाला ग्रँड विटाराचीच आठवण करून देईल. ओके. थोडे LEDजमध्ये जे लाईट्स आहेत त्याच्या वेगळ्या आहेत. पाठीमागचा कॅमेरा दिलेला आहे आणि बूट ओपन करायचे तर अशा प्रकारे तुम्हाला नियर अबाउट 327 लिटरचा बूट स्पेस पाहायला मिळतो. अशा प्रकारे की मिळते. लॉक अनलॉक करायला बटन आहे. ओके. अँड आतमध्ये सांगायचं म्हटलं तर या 8 वे ॲडजस्टेबल सीट्स आहेत. व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. व्हेंटिलेटेड जे फंक्शन आहे ते अतिशय उत्तम आहे. मार्केटमध्ये सगळ्यात जास्त व्हेंटिलेटेड सीट्स जर कुठल्या भारी असतील ते हायरायडरचे भारी असतील. हे बाकी सगळे बटन, स्विचेस, ऑटोमॅटिक ड्रायव्हर साईड विंडो, क्रूज कंट्रोल, स्टेअरिंग मॉडेट कंट्रोल्स तुम्हाला मिळतील. याच्यामध्ये लेदर रॅप स्टेअरिंग आहे. इंजिन स्टार्ट स्टॉप HUD याच्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आतमध्ये बसून दाखवत तुम्हाला काय काय इथे आहे ऑप्शन. बाय द वे, ड्रायव्हर साईड जे डोअर आहे ते डोल टोनमध्ये आहे आणि इथे सॉफ्ट टच मटेरियल दिलेलं आहे. 1 लिटर बॉटल ठेवायला जागा आहे. सिल्वर कलरमध्ये डोअर हँडल तुम्हाला ते पाहायला मिळेल. मिरर्स आहेत ते इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल फोल्डेबल्स आहेत. आतमध्ये बसतो. ओके. अँड अशा प्रकारे याचं इंटेरियर आहे. ओके. कॉफी म्हणतो डार्क चॉकलेट कलरमध्ये, ब्लॅक अँड चॉकलेट कलरमध्ये. तर HUD पण दाखवतो तुम्हाला. सो सगळ्यात पहिल्यांदा गाडी EV मोडवर चालू होते कारण ही हायब्रिड आहे आणि याच्यामध्ये HUD दिलेला आहे. बघू शकता. छोटीशी नन्हीशी प्यारीसी स्क्रीन इथे तुम्हाला पाहायला मिळेल. बाय हा नवीनचा टच स्क्रीन आहे. अँड्रॉइड टू ॲपल कारप्लेच्यात पाहायला मिळणार आहे. इथे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. मायलेज वगैरे, रेंज काय ती सर्व जी इथे मिळणार ती इथे पाहायला सगळी मिळणार आहे. रिव्हर्सचा कॅमेरा 360 डिग्री कॅमेरा दाखवतो तुम्हाला. कॅमेरा बघू शकता अशा प्रकारे आहे. बघू शकता तुम्ही कॅमेराची क्वालिटी आणि 360 डिग्री कॅमेरा अशा प्रकारे तुम्हाला मिळायचं. सराउंडिंग्स पहिल्यांदा चेक करणार आहे. अँड ऑटोमॅटिक AC, ट्रॅक्शन कंट्रोल, USB टाईपचं ऑप्शन, 12 पॉवर सॉकेट, वायरलेस चार्जिंग. निगेटिव्ह असा आहे की मोबाईल तो स्लिप होतो जर छोटा साईजचा असेल तर. ऑटोमॅटिक AC, हॅझार्डचं बटनमध्ये. ओके. सिल्वर कलर, ब्लॅक इसेन्स. तुम्हाला इथे आहे ना ॲम्बियंट लाईटसुद्धा पाहायला मिळेल. ग्लो बॉक्स बघू शकता. चांगला मोठा ग्लो बॉक्स दिलेला आहे. CVT ट्रान्समिशन, B मोड स्पेसिफिक दिलेला आहे. ब्रेक रिजनरेशनसाठी तुम्ही घाटामध्ये असेल त्यावेळेस यूज करू शकता, सिटीमध्ये असेल त्यावेळेस तुम्ही यूज करू शकता. 2 कप होल्डर, आर्मरेस्ट दिलेला आहे इथे. अँड हा हँड ब्रेक झाला. इलेक्ट्रॉनिक आजकाल EPB मिळतात सगळे, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक अजून याच्यामध्ये हे मिळते. सो ते एक अपग्रेड करणं गरजेचं आहे. हायब्रिड असून देखील. ऑटोमॅटिक डे नाईट रिअर व्ह्यू मिरर. इथे तुम्हाला व्हॅनिटी मिरर विथ लाईट मिळणार आहे. इकडे सुद्धा सेम आहे. आणि सनरूफसुद्धा खूप मोठा आहे मित्रांनो. सो या सीट्स बघू शकता. हे जे आहेत ऑटोमॅटिक हेडलाईट्स, ऑटोमॅटिक वायपर्स आणि हा 7 इंचाचा मित्रांनो डिजिटल क्लस्टर पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ना ड्राईव्ह मोड्स मिळतात जसं की ओके इको मोड, नॉर्मल मोड आणि पॉवर मोड. आणि EV मोड स्पेसिफिक्स आहे. जेव्हा तुमची बॅटरी फुल्ली चार्ज असते, हायब्रिडची बॅटरी, तेव्हा हा EV मोड चालणार आहे. आणि व्हेंटिलेटेड बटन दिलेत. खूप जबरदस्त व्हेंटिलेशन काम करतं. बाकी फॅनचा आवाज येत राहतो. याच्यामध्ये तुम्हाला करंट मायलेज संबंधणारे TPMS असेल. इकडे तुम्हाला पॉवर इन्फॉर्मेशन आहे. ओके. आणि याच साईडला तुम्ही फ्युअल आणि टेम्परेचर इन्फॉर्मेशन मिळणार आहे इंजिनसाठी. अशा प्रकारे कायचं आहे. इंजिन स्टार्ट स्टॉप बटन दिलेलं आहे. ओके. अशा प्रकारे आहे मित्रांनो सगळं काही. डॅशबोर्ड. स्पेसची गोष्ट करायला झालं तर मित्रांनो बघू शकता हेडरूम. मी आता सीट्स आहे ना माझ्या हिशोबाने ॲडजस्ट करतो. मला बोनेट दिसतं आहे. ओके.
ठीक आहे. ओके, सो दिस इज वॉट. अशा प्रकारे हेडरूम आहे आणि सीट्स कम्फर्टेबल आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही, नो डाऊट बेस्ट आहे. चला पाठीमागे जाऊया, काय काय ऑफर करतं पटकन सांगतो. पाठीमागे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथे पहिल्यांदा सनशेड मिळेल, नो डाऊट. इथे सॉफ्ट टच मटेरियल मिळेल, बॉल ठेवायची जागा, पियानो ब्लॅक फिनिश बटल, देन 3 ॲडजस्टेबल हेडरेस्ट, 60-40 स्प्लिट सीट्स आणि या ज्या सीट्स आहेत त्या रिक्लायनरसोबत मित्रांनो याच्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाठीमागे सुद्धा AC वेंट्स, 2 सीट टाईपचे चार्जिंग ऑप्शन, अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसतो आणि याच्यामध्ये जे अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले मिळतं, सोबत तुम्हाला 6 स्पीकर मिळतात, फक्त 4 स्पीकर 2 ट्विटर. तो स्पीकर सिस्टीमसुद्धा अपग्रेड करणं गरजेचं आहे. इथे LEDजमध्ये लाईटिंग मिळणार आहे. इथे 2 कप होल्डर दिलेले आहेत आर्मरेस्टसोबत. स्पेस बघायचे, बघू शकता अशा प्रकारे एवढा आहे, ठीकठाक स्पेस म्हणून आहे इथे. आणि हे पण बघा, थोडा हेडरूम कमी वाटतो मला, असं खाली सरकून बसावं लागेल तेव्हा मला हेडरूम जास्त येईल. मग नीरूम हे आहे 1.5 लिटरचं 3 सिलेंडर इंजिन, बाय द वे, बिकॉज दिस इज हायब्रिड टेक्नॉलॉजी. 3 सिलेंडर आहे मित्रांनो. सो तुम्हाला पर्टिक्युलर नॉईज आतमध्ये गाडीत येतो आणि तुम्हाला याच्यामध्ये आहे ना 177 वोल्टची बॅटरी पण दिलेली आहे, ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे पॉवर जनरेट होते 91 PS आणि 122 NMचा टॉर्क जनरेट करते. बिकॉज दिस इज हायब्रिड, यामुळे गाडीचं मायलेज आहे 28चं, 27.97 किलोमीटर पर लिटरचं. सो तुम्हाला सिटीमध्ये गाडी पाहिजे, डोकेदुखी नाही पाहिजे पेट्रोलमध्ये, नंतर हायब्रिड एक बेस्ट ऑप्शन ठरेल, कारण मायलेज पण चांगला आहे आणि डिझेलचा डोक्याला त्रास पण नाही आहे. अजून एक अशी गोष्ट आहे, हायब्रिड टेक्नॉलॉजी कसं काम करतं मित्रांनो, बेसिकली काय आहे ना की इनिशियली EV मोडवर चालू होते, म्हणजे जे स्टार्टिंगसाठी पेट्रोल लागतं ते लागणार नाही. दुसरं याच्यामध्ये असं आहे की जेव्हा एक्स्ट्रा पॉवरची गरज आहे, ठीक आहे, किंवा तुम्हाला इमिडिएट ॲक्सेलरेशन द्यायचे किंवा पॉवर मोड तुम्ही यूज करताय, तेव्हा ही गाडी आहे ना तुमची इंजिन पण चालू करतं, म्हणजे इलेक्ट्रिक मोटर पॉवर सप्लाय करते, सोबतच इंजिन स्टार्ट होतं आणि इंजिनसुद्धा पॉवर सप्लाय व्हील्सला करतं. आणि जेव्हा तुम्ही ब्रेकिंग करता किंवा डाऊन हिल असता त्यावेळेस ऑटोमॅटिकली जी पॉवर वाया जाणार असते, ओके, ती पॉवर तुमची ती पॉवर यूज करून बॅटरी आहे ती चार्ज होते. एकदा बॅटरी जर फुल्ली चार्ज झाली तर 70-80-90च्या स्पीडला बॅटरी पण पॉवर सप्लाय करते, ॲज वेल एज इंजिन पण पॉवर सप्लाय करतं. आणि बॅटरी जर चांगली फुल्ली चार्ज असेल तर 30-40 स्पीडपर्यंत गाडी आरामात EV मोडवर सुद्धा चालते. सो हे एक अशा प्रकारे हायब्रिड सिस्टीम काम करते आपल्या टोयोटा हायरायडरमध्ये. या गाडीची ऑन रोड प्राईस आहे नियर अबाउट 25 लाख रुपये आपल्या महाराष्ट्रामध्ये. चला मित्रांनो, चालूया हायरायडर हायब्रिड गाडी. सगळ्यात पहिल्यांदा आपण या गाडीच्या हँडलिंगबद्दल बोलूया. मित्रांनो, शहरात वापरण्यासाठी स्टेअरिंग खूप हलका आहे आणि महत्त्वाचं ॲक्युरेट वाटतं. जेव्हा तुम्ही स्टेअरिंग म्हणतो ना स्पीड वाढवता, तसं डेफिनेटली याचं जे वेट गेन आहे ना ते होऊन जातं आणि ही गाडी तुम्हाला आहे ना प्लांटेड वाटते. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे याची जी हाईट आहे ती खूप जास्त आहे, ठीक आहे. एवढं असून देखील याचा बॉडी रोल आहे ना कंट्रोल्ड आहे, ओके, आणि कॉर्नरिंग करताना तुम्हाला डेफिनेटली कॉन्फिडन्स जाणवतो. आता महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये ब्रेकिंग. या गाडीमध्ये तुम्हाला सर्व ठिकाणी म्हणजे 4ही टायरला डिस्क ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे तुमचं ब्रेकिंग डेफिनेटली बेस्ट याच्यात होतं. जर तुम्ही ब्रेक दाखताय, कारण इट्स हायब्रिड टेक्नॉलॉजी, त्याच्यामुळे ना ब्रेक रिजनरेटिव्ह सिस्टीम आहे ना याच्यात आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यामुळे तुमची बॅटरी चार्ज होते आणि ब्रेक लावण्यासही मदत होते. कारण ब्रेक जनरेटिव्ह वापराल तर तुम्हाला ब्रेक कमी वापरायला लागतो मित्रांनो, लक्षात राहू द्या. त्यामुळं गाडीचे ब्रेक्स अतिशय उत्तम आहेत, बॅटरीसुद्धा स्वतःहून चार्ज होणार आहे. गोष्ट करायची झाली परफॉर्मन्सबद्दल मित्रांनो, तर महत्त्वाचं म्हणजे याचा परफॉर्मन्स मला वाटतो की इन्स्टंट आहे, सीमलेस आहे आणि ही गाडी EV मोडमध्ये अतिशय शांतपणे चालते. टिल 40 स्पीडपर्यंत गाडी EV मोडमध्ये चालते. गाडी चालू जेव्हा होते तेव्हा देखील ही EV मोडलाच होते, जसं तुम्ही इनिशियली पाहिलं असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुमची बॅटरी जर फुल्ली चार्ज असेल हायब्रिडची तर तुम्हाला गाड्यांना 70-80 स्पीडला देखील EVकडून म्हणजे इलेक्ट्रिक मोटर थोडी पॉवर सप्लाय करते, ठीक आहे. देन सिटीमध्ये जर तुम्ही गाडी वापरत असाल तर तुम्हाला इन्स्टंट टॉर्कसुद्धा तुम्ही देऊ शकता, इनफ काय प्रॉब्लेम नाही आहे. हायब्रिड सिस्टीम असल्यामुळं जेव्हा पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवर अतिशय सहजपणे स्विच करतात, म्हणजे याच्यात ECU असा बसवला आहे की तुम्हाला कळणारच नाही की EV कधी शिफ्ट होते, पेट्रोलवर कधी शिफ्ट होते. अतिशय जबरदस्त सीमलेस टोयोटाची हायब्रिड टेक्नॉलॉजी आपल्याला इथे पाहायला मिळते. बाबा तुम्हाला पॉवर पाहिजे तेव्हा डेफिनेटली पेट्रोल इंजिन तुम्हाला पॉवर सप्लाय करणारे सगळ्या व्हील्सला, आणि दॅट इज मोर दॅन इनफ आय थिंक्स. आता सस्पेन्शन खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो, व्यवस्थित मला असं वाटतं की बॅलन्स चांगला केला आहे, मला असं कम्फर्टेबल गाडी चालवायला वाटतं. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो राईड क्वालिटी अतिशय उत्तम याच्यात आपल्याला पाहायला मिळते. स्टॅबिलिटी मी जसं पहिल्यांदा बोललोच की स्टॅबिलिटीसुद्धा चांगली आहे. 100च्या स्पीडला गाडी चांगली प्लॅन्टेड आहे, स्थिर वाटते
आणि कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम येत नाही. विजिबिलिटीसुद्धा ऑलराऊंड विजिबिलिटी अमेझिंग आहे. विंडशील्ड मोठी आहे, पाठीमागचा व्ह्यूसुद्धा व्यवस्थित दिसतो, साईड व्ह्यूसुद्धा जबरदस्त आहे. तसंच यामध्ये 360 डिग्री कॅमेरासुद्धा आपल्याला दिलेला आहे. ग्राउंड क्लिअरन्स बट ऑब्वियस एस यू व्ही गाड्यांना चांगला मिळतो, 210 mm आहे, ज्याच्यामुळं भारतीय रस्त्यांवर कुठेही घेऊन जा कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम होणार नाही आहे मित्रांनो. तर ओव्हरऑल टोयोटाची अगर हायब्रिड टेक्नॉलॉजीमुळे याच्यात मायलेज चांगले मिळतं. तुम्ही 28चं मायलेज या गाडीकडून एक्सपेक्ट करू शकता, अप टू 28. आणि सिटीमध्ये सुद्धा ही गाडी 20-22चं मायलेज आरामात काढून देते. जर बॅटरी चार्ज असेल तर डेफिनेटली हा ट्रॅफिकमध्ये EV मोडवर शिफ्ट होतो, म्हणजे तुमचं पेट्रोल वायाच जात नाही. एवढी ही जबरदस्त टोयोटा हाय रायडर हायब्रिड आहे. निगेटिव्हबद्दल जरा बोलायचं झालं तर जरा आता डॅशबोर्ड आहे ते जरा ओल्ड स्कूल वाटायला लागलेलं आहे, कारण जमाना पूर्ण डिजिटल होतो आहे. पण म्हणतो ना एक नो नॉनसेन्स कार आहे, म्हणजे कार चालवायला कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक चांगला परफॉर्मन्स असावा, चांगलं सस्पेन्शन असावं, गाडीची हँडलिंग व्यवस्थित असावी, स्टेअरिंग फीडबॅक जबरदस्त असावा. ओव्हरऑल तुम्हाला आहे ना कंप्लीट पॅकेज बनवून देतं आणि रिक्वायर्ड फीचर्स असावे. आता 4-4, 5-5 स्क्रीनची जर गाडी तुम्हाला एक्सपेक्टेशन असेल, म्हणजे तुम्ही टेकी गाडी जर मागत असाल तर गाडी चालवण्याची मजा निघून जाईल. बेटर मिनिमम रिक्वायर्ड फीचर्स अँड जे आपल्याला महत्त्वाचे पॅरामीटर्स असतात गाडी घेण्यासाठी, हँडलिंग, कम्फर्ट, परफॉर्मन्स, या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या जे याच्यामध्ये मोर दॅन सफिशियंट आहेत. त्याचा काही रिव्ह्यू होता टोयोटा अर्बन क्रुझर हाय रायडर हायब्रिडबद्दल. तर मित्रांनो हे काही पॉझिटिव्स निगेटिव्स होते जे मला वाटले या गाडीबद्दल. बाकी टोयोटाचं नाव आहे, सो वॉरंटी रिलायबिलिटी तुम्हाला याच्यासोबत पाहायला मिळणार आहे. वन ऑफ द बेस्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी जी टोयोटाची मिळते ती तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे. जर मायलेज पाहिजे, सिटीमध्ये जास्त रनिंग आहे तुमचं आणि तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे मायलेजवर, डिझेल पण नको आहे, देन दिस इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. तुम्ही ही गाडी तुमच्यासाठी नक्की कन्सिडर करू शकता. बाकी काय वाटते तुमचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.